400 लोकांची वस्ती असलेलं गाव भरतपूर. त्या गावात छबूचा परिवार मोठ्या गुण्या गोविंदाने राहत होता. परिवारात 3 सदस्य. छबूचा नवरा 12 वर्षाआधी विषम ज्वराने दगावला. कुटुंबाची सारी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. तिला हातभार लावावा म्हणून तिच्या धाकट्या मोठ्या मुलाने गुणवर्धनने 9वी नंतर शाळा सोडून मोलमजुरीला लागला. छबूची लहान मुलगी उर्मिला नुकतीच 12वीत सेंटर फर्स्ट आली. आता छबूला तिच्या उच्च शिक्षणाची आस लागली. ती शेतात कामावर गेल्यावर तिथल्या बायांना सांगायची, आई उर्मिला लई मोठी अफसर होणार आहे. त्या स्त्रियाही तिचं बोलणं गंभीर घेत म्हणायच्या, होय होय, तुझी पोरगी लई हुशार निघाली. तालुक्यात तिने आपल्या गावचं नाव काढलं बाई. तिकडे छबूचा मोठा मुलगा व्यसनाच्या आहारी जाऊन वाईट मुलांच्या संगतीला लागला. आता तो मायेच्या भरोशावर खात होता. मजुरी सोडून जुवा खेळत आट्यावर जाऊन बसायचा. छबूला त्याचा खूप वैताग यायचा. ती त्याला रागाच्या भरात मारायचीही, पण सुधारण्याची लक्षणे आता काही त्याच्यात नव्हतीच. उर्मिला आईला हातभार व्हावा आणि आपली ॲडमिशन चांगल्या ठिकाणी व्हावी म्हणून शेतात जायची. एक दिवस छबू तापाने पडली. रोजच्या मजुरीचे पैसे त्याच्यात तेल मिठाचा खर्च भागायचा. उर्मिला ज्या मालकाकडे शेतात जायची त्याच्याकडून तिने आपल्या रोजंदारीचे पैसे मागितले आणि छबूला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टर तात्पुरती औषधं देऊन उर्मिलाला सांगितलं, तुमच्या आईला शहरातील मोठ्या रुग्णालयात दाखल करा. त्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. डॉक्टरचे हे शब्द ऐकताच उर्मिलाच्या पायाखालची जमीन सरकली. क्षणभर ती जमिनीवरच बसली. स्वतःला सावरत ती उठली. आईला घरी घेऊन गेली. त्या जवळपासच्या सर्वच नातेवाईकांना फोन लावून ती मदत मागत होती. तिचा मामा शहरात हमालीचं काम करत होता, दारूच्या अड्ड्यावर. तो उद्या येतो म्हणाला. तिला जरा हायसं वाटलं, पण त्याच रात्री छबूची प्राणज्योत मालवली. 2-3 दुःखाचे दिवस निघून गेले. उर्मिलाचा मामा तिच्या भावाला गुणवर्धनला म्हणाला, अरे गुण्या, मी माझ्या भाचीला शहरात घेऊन जातो. चांगलं काम मिळवून देतो तिला. इथं काय करणं ती खेड्यात. त्यावर गुणवर्धन म्हणाला, कशाला, ती माझ्यावर ओझं नाही. तिला मी नाही पाठवणार तुझ्यासोबत. मामा निघून जातो. गुणवर्धन आईच्या धाकात आधी घरी कोणत्या मित्रांना आणत नव्हता, पण आता माई मेली तेव्हापासून तो घरात दारूच्या पार्ट्या करू लागला. उर्मिला शेतात जाऊन राब कष्ट करत होती. आपल्याला काही बी करून शिकायचं आहे म्हणून. एक दिवस दारूच्या पार्टीसाठी गुण्यानं घरी मित्र बोलवले. त्यातला एक म्हणाला, अशी जिंदगी जगण्यानं काही भलं नाही होणार. तुले माया एक उपाय सुचतो. यावर गुणवर्धन म्हणाला, कोणता उपाय सांग मले बी. यावर मित्र म्हणतो, अरे तुझी बहीण नाही का, तिला एका सावकारासनी विक. त्याच्याकडे रागाने बघत गुणवर्धन म्हणतो, डोसकं बिस्कं फिरलं का राजा तुझं. रागाचा आव आणत तो म्हणाला, नाही नाही, आता तुझी माय बी नाही. उगाच मागं लचांड लावण्यापेक्षा विक तिला. तुला सांगतो 2 लाख देईल तो सावकार. तू सुखात जगशील. तू त्या पैशात लगीन बी करून देऊ तुझं. तशी तुझी बहीण पाहिले बी देखणी आहे. सख्खा भाऊ देखील उर्मिलाचा तिच्या आयुष्याचा विचार न करता मित्राचा ऐकतो. तो म्हणतो त्याला, असं भय, कुठं राहतो तो सावकार, त्याले उद्याच बोलावू. हो हो, आत्ता फोन करतो मी त्याला. असं म्हणत तो सावकारासोबत बोलून घेतो. सावकार उर्मिलाला न्यायला उद्या येणार असतो, पण ती त्याच्यासोबत जाणार कशी म्हणून त्या रात्री ती शेतातून आल्यावर गुणवर्धन तिच्यासोबत गोड बोलून तिला आपल्या जाळ्यात ओढतो. तो तिला म्हणतो, उर्मी, आजपासून तुला शेतात जायची काही बी गरज नाही. त्यावर ती म्हणते, का, तुला शहरात जाऊन शिकायचं आहे ना. हो हो, खूप शिकून मोठं अधिकारी बनायचे मला. हो, तर मग उद्या आपल्या घरी गाडीने तुला घ्यायला एक साहेब येणार आहे. त्यांच्यासोबत मी तुझ्या शिक्षणाची गोष्ट केली. त्याचं कोड्यात टाकणारं गोष्ट उर्मिलाच्या लक्षात आली नाही. तिचं शिक्षण नाही तर तिच्या देहाचा तिच्या भावाने त्या व्यापाऱ्यासोबत सौदा केला होता 3 लाखात. तिला उच्च शिक्षणासाठी शहरात जायची संधी मिळत आहे म्हणून तिला रात्रभर झोप नाही आली. याच विचारात सकाळ झाली. तिने आपले कपडे रात्रीच भरून ठेवले होते. पांढरी कार घेऊन तो त्या गरिबाच्या झोपडीसमोर आला. उर्मिलाला कारमध्ये बसायला त्याने आदेश दिला. 2 लाखाचे बंडल गुणवर्धनच्या हाती देत तो म्हणाला, आधी आम्ही मालकाचा आहे तो चाखून पाहतो. उर्वरित रक्कम देऊच लवकर. त्याच्यासोबत गोड बोलत त्याने निरोप दिला आणि तो आपला भाऊ कसाही असला तरी तो सारं करायला येईल म्हणून उर्मिला भिरभिरत्या नजरेनं त्या खिडकीतून बघत होती. तिच्या नजरेसमोर तिच्या माईची
करुण मूर्ती उभी राहत होती. गाडी सुरू झाली. हा तिचा प्रवास तिला नरकाच्या दिशेने घेऊन जात होता याची तिला कल्पनाच नव्हती. गाडी एका भरगच्च वस्तीत येऊन थांबली. उर्मिला आपली कपड्यांची थैली घेत कारमधून उतरली. तसाच सावकाराने तिच्या खांद्यावर हात ठेवत वर नजर फिरवली. तिला तो स्पर्श अंगाला काटे वृतावा असा भासला. हात झटकाळत ती म्हणाली, कुठे जायचे आता मला, चला. जिन्याच्या पायऱ्या चढत सावकार पुढे, ती त्याच्या मागे चालू लागली. ती चालताना म्हणाली, तुम्ही कुठे आणले मला. तिच्या ह्या वाक्यावर तो चिडतच तिला म्हणाला, गप्प बस. ती जेव्हा जिना चढून वर आली तेव्हा तिला खिडकीतून वेगळं दृश्य नजरेस पडलं. ब्लाऊज आणि अर्ध्या कापड्यावर स्त्रिया अर्धनग्न शरीर घेऊन इकडे तिकडे फिरत होत्या. तिला आता जाणीव झाली, आपण वेश्यावस्थेत आलो. ती समोर रूमच्या आत जायच्या आधीच दारावर खाली बसून ओक्साबोक्शी रडू लागली. त्यांचे पाय धरत म्हणाली, साहेब कुठं आणलं मला, इथून बाहेर काढा, मला माझ्या घरी जायचं आहे. काही बायाच्या हवाली करत तिला तो तिथून निघून गेला. जाताना तो एवढंच बोलून गेला, नया कोरा माल है, इसे कहीं जाने मत देना, इसके लिए मैं 12 बजे कस्टमर भेजता. त्यांनी बोलणे हे शब्द तिच्या कानावर घुमत होते. ती त्या बायांना विनंती करू लागली, मला इथून सोडा, मला याची सवय नाही, मी तशी मुलगी नाही. त्यावर त्यातले एक शमी तिला म्हणाली, ए देख चुप बैठ, इथं आलेली कोणतीच कुवारी मुलगी वापस नाही जात. तिच्या समोर जेवणाचं ताट सरकत रेशमात्या घोळक्यातली नवतरुणी तिला म्हणाली, 4 घास खाऊन घे आणि तयारीला लाग. त्यावर उर्मिला म्हणाली, मला भूक नाही, हे ताट घेऊन जा तिकडं. तिच्यासमोर शमी मावशीने गालाला लावायला लाली लिपस्टिक आणून दिली. खरं तर उर्मिलाला चेहरा सजायला ही प्रसादने थिटे पडत होती. तिचं रूप एखादा लावण्यवतीसारखं मोहकत होतं. सडपातळ देह, लांब सडक कमरेचा खालपर्यंत केस, गोरवर्ण देह, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ, जणू स्वर्गातली अप्सरा. उर्मिलाला एखाद्या नववधूसारखं सजवत शमी आंटीनं तिला बंद खोलीत नेलं आणि इथून उठून बाहेर जायचं नाही अशी ताकीद दिली. दिवसाच्या प्रकाशात त्या रूममध्ये किर अंधार होता. एवढ्यात किर आवाज करत दार वाजलं. तशीच उर्मिला दास्तावली. दार बंद करत तिच्याजवळ कोणीतरी येत असल्याचं तिला त्या अंधुक अंधारमय काळोखात स्पष्ट दिसत होतं. उर्मिलाने आपले डोळे गच्च मिटवून घेतले. आता इथून आपली सुटका होणे शक्य नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो तिच्या समोर येऊन बसला. उर्मिलानं आपलं अंग चोरून घेतलं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि समोर सरसावला. ती नाही म्हणता म्हणता तिला त्याने कसलाही विचार न करता उभं पोहकलं. तिच्या शरीरावर हिस्र पशुसारखी झडप घेतली. सारा त्राण एकवटत डोळ्यातून अश्रुधारा ओघळत ती मुकाट्याने सहन करत होती. तिचा आरडाओरडा करणारा गळा ही सुकून गेला होता. हे तिचं पहिलं गिऱ्हाईक होतं. आत्तापर्यंत तिला कित्येक गिऱ्हाईक उपभोगून गेले. सुरुवातीला ती त्या कुंटणखान्यातून बाहेर निघायला धडपडत होती, पण उपयोग झाला नाही. बोलता बोलता 5 वर्ष निघून गेली. आता तिने सत्य स्वीकारले आहे. आता यातून सुटका नाही हे तिला समजले आहे. आता ती स्वतःहून हा धंदा करते. उर्मिलासारख्या हजारो स्त्रिया या चक्रात सापडल्या आहेत, पण याला जबाबदार कोण हा प्रश्न आजही अनुत्तरित राहतो. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.